आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है। यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं, तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकार करता हूं। आमीन। परमेश्वर पिता, तू यहाँ पर उपस्थित है पिता, हम तेरी उपस्थिति के लिए धन्यवाद देते, स्तुति करते हैं पिता, तेरे वचन के लिए प्रभु जी हम तेरी महिमा करते हैं पिता, ताकि प्रभु जी हम तेरे वचन से प्रभु सुन सके और उसको ग्रहण कर सके पिता, और हमारे जीवन में लागू करने के लिए हमें तू सहायता करना प्रभु। यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में सौंप देता हूँ प्रभु। तेरी महिमा और तेरी सामर्थ से तू भर दे प्रभु जी। जो अपेक्षाएं और प्रभु जी जो प्रार्थना करके प्रभु जी यहाँ पर वो आए पिता, उस सारी प्रार्थनाओं के उत्तर आज प्रभु जी उन्हें मिले प्रभु ऐसा होने दे पिता, कि उस किसी भी व्यक्ति को प्रभु तू खाली हाथ नहीं जाने देगा पिता। हर एक व्यक्ति के जीवन में प्रभु तेरी महान सामर्थ की गवाही प्रभु जी हम सुनने पाएंगे प्रभु ऐसा होने दे पिता। उनकी फैमिली में और प्रभु जी उनके काम में, बिजनेस में प्रभु जी, उनके व्यक्तिगत जीवन में प्रभु तेरी महान सामर्थ को हम देखने पाए प्रभु ऐसा होने दे पिता। हमारी प्रार्थनाओं को सुनने वाला तो परमेश्वर है प्रभु, धन्यवाद देते हैं पिता। सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते सुन कबूल कर पिता। आमीन। प्रेज द लॉर्ड। स्तुती असो आणि यावेळेस देवाने मला तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी उभं केलं, त्याबद्दल मी तुमचे गौरव करतो। त्याचं वचन सांगणं हे एक आनंददायक गोष्ट आहे आणि खरोखर त्याच्या वचनासाठी आपण आपला अंतःकरण या ठिकाणी म्हणालेलो आहोत। माझ्याबरोबर काढा मत्ती सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याच्या 18 पासून 22 पर्यंत आपण वाचणार आहोत। 18 पासून 18-19 दोन वचन वाचू। मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर त्याला अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याजवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही। मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ, आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हिंदी में पढ़ेंगे कोई? निकाला है सिस्टर आपने? पढ़ो। 18 और 19 पढ़ना। भोर को जब वह नगर को लौट रहा था तो उसे भूख लगी। सड़क के किनारे अंजीर का एक पेड़ देखकर वह उसके पास गया और पत्तों को छोड़ उसमें कुछ न पाकर उससे कहा, अब से तुझमें फिर कभी फल न लगे, और अंजीर का पेड़ तुरंत सूख गया। प्रेज द लॉर्ड। आपल्या शेजाऱ्याला सांगा की परमेश्वर तुझ्यासाठी फळ शोधत आहे। प्रेज द लॉर्ड। आणि खूप दिवसांच्या पूर्वी या वचनावरती मी मनन केलं होतं, आणि परमेश्वर या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काय आपलं जीवन आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला फळांची अपेक्षा आहे, आणि जर आपण फलवंत असणार नाही तर तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी निश्चित अर्थाने परमेश्वर नाराज आहे, निराश आहे, आणि त्या गोष्टीच्या बाबतीत आपण गंभीर व्हायला हवं। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त त्या रस्त्याने बऱ्याच वेळेस गेलेला होता। असं नाही की प्रथमच प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणून जात। बेथानीचं ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी ते अंजीराचं झाड आहे। यरूशलेमेपासून बेथानी
हे जवळपास 5 किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणचं. आणि लाजराचं गाव आपण त्याला म्हणून लाजराचं योहान शुभवर्तमान 11वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आपण ते पाहतो की लाजराचं ते गाव आहे. आणि त्या लाजर त्या गावचा होता, जो मेलेला लाजर होता, जो 4 दिवसांनी जिवंत झाला, ते गाव. आणि त्या गावाच्या रोडवरती त्या गावाच्या रस्त्यावरतीच ते झाड आहे. प्रभू येशू ख्रिस्त बऱ्याच वेळेस त्या ठिकाणाहून गेला. बऱ्याच वेळेस ते झाड त्याला माहिती होतं की त्या ठिकाणी ते एक झाड आहे. आणि कारण येशू ख्रिस्तापासून तर कुठलीच गोष्ट लपलेली नाही, लक्षात घ्या. आणि येशू ख्रिस्ताला चांगलं होतं, माहिती होतं की तो झाड त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तो अंजिराचा हंगाम नाही, हे सुद्धा त्याला माहिती होतं. तो अंजिराचा हंगाम नाही, अंजिराचा मोसम नाही, ज्याला आपण हंगामी फळ म्हणतो ना. अंजीर हे हंगामामध्ये येतात. आणि कोणतंही फळ, जसं आंब्याचा हंगाम असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा फळांचा हंगाम असतो, की त्या हंगामीच ते काय येतं, फळ येतं. आता आधुनिक काळामध्ये कोणतीही फळं कोणत्याही हंगामामध्ये येतात, पण पूर्वीच्या काळामध्ये तशा प्रकारे सेंद्रिय किंवा जे आपण असं म्हणतो की त्या काळातल्या केमिकलच्या द्वारे उत्पन्न केले जाणारे अशा काही गोष्टी नव्हत्या. आणि त्यामुळे हंगामामध्ये त्यावेळेस फळं येत होती. पण येशूला माहिती होतं की ते झाड आहे, महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट की तो हंगाम नाही अंजिराचा, हे पण त्याला ठाऊक होतं. तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्या झाडाकडे गेला आणि त्या ठिकाणी तो त्याला फळ पाहतो आणि त्या ठिकाणी त्याला फळ दिसत नाही. आणि ज्यावेळेस त्याला फळ दिसत नाही त्यावेळेस तो त्या झाडाला काय देतो, श्राप देतो, असं त्या ठिकाणी वाचायला मिळतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने श्राप दिला किंवा त्या ठिकाणी तो असं म्हणाला की या पुढे तुला कधीही फळ न येऊ. आणि त्याच्यानंतर लगेच असं बायबल सांगतं की लगेच ते झाड सुकून गेलं, वाळून गेलं. आणि त्या ठिकाणी वाळून गेल्यानंतर शिष्य लोक आणि बरेचसे वचनं त्या ठिकाणी तुम्ही जर वाचली तर तुम्हाला पाहता येईल की येशू ख्रिस्ताच्या त्या वचनावरून, त्या घटनेवरून बरेच शिष्य आश्चर्यचकित झालेले आपल्याला पाहायला मिळतात की येशू तर रोज या ठिकाणून जात आहे, कधीच इकडे फिरला नाही आणि अंजिराचा हंगाम नाही, तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्या झाडाला श्राप देतो. लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताला त्या लोकांना सुद्धा, शिष्यांना सुद्धा आणि तुम्हाला मला, आपल्या सगळ्यांना एक धडा शिकवायचा होता. एक पाठ ज्याला आपण म्हणतो की आपल्याला काहीतरी शिक्षण द्यायचं होतं. आणि त्या शिक्षणासाठी प्रभू येशू ख्रिस्त नेमका त्या ठिकाणी गेला होता. लक्षात घ्या, ज्या वेळेस पण परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावर कृपा करतो, तुमच्या आणि माझ्यावर दया करतो, तुमच्या आणि माझ्या जीवनाची तो काळजी घेतो. लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादं झाड एखादा मनुष्य लावतो, मी या ठिकाणी बरीचशी झाडं लावली, आपल्यामध्ये बरेच विश्वासदार आहेत की त्यांनी स्वतःच्या हाताने काही झाडं या ठिकाणी लावली. जशा प्रकारे इकडचं पेरूचं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल, आपल्यामध्ये एक आंटी आहेत की त्या कर्जामध्ये राहणार आहेत, त्यांनी एक छोटंसं रोप आणून दिलं होतं आणि ते म्हणाले की ह्या जे झाड आहे हे लावल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचे पेरू लागतील. आणि त्यांची अपेक्षा असायची की ते झाड हळूहळू मोठं होईल. आणि जवळपास 5 वर्षानंतर त्या झाडाला पेरू लागले. किती वर्षांनी? 5 वर्ष लागले. आणि अजून सुद्धा ते झाड आहे आणि खूप हंगामामध्ये खूप मोठे मोठे पेरू आलेले असतात त्याला. आणि खूप सुंदर, आम्हाला खाऊन कंटाळा येतो, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात. पण 5 वर्षानंतर एक ठराविक कालावधी होता की त्या कालावधीनंतर परमेश्वराने त्या प्रोसेसमध्ये जाऊन त्या झाडाला काय झाले, पेरू आले. लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादं झाड, कोणताही व्यक्ती, आणि ती दरवर्षी यायच्या की ह्या हंगामामध्ये पासून फळ येणार, ह्या हंगामामध्ये काय ना फळ येणार. आणि दरवर्षी त्या हंगामामध्ये यायचे आणि ती वाट पाहायचे. मग बऱ्याच वेळेस त्यांनी त्याला पाणी घालायचे येऊन, आणि त्यांना असं वाटायचं की ह्या हंगामामध्ये येईल. पण 5 वर्षानंतर, तब्बल 5 वर्षानंतर त्या झाडाला काय आलं, फळ आलं. प्रत्येक हंगाम त्यांची इच्छा होती की प्रत्येक हंगामाला या फळ यावं. पण प्रत्येक हंगामाच्या वेळेस त्यांना काहीही त्या झाडावरती आढळलं नाही. पण 5व्या वर्षी मात्र त्या ठिकाणी भरपूर फळं आलेली होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण आपल्या जीवनाकडे ज्यावेळेस येशू ख्रिस्त तुमची आणि माझी रोपणी करतो है ना, जसं आता या ठिकाणी ब्रदर आणि सिस्टरनी सांगितलं की गेल्याच आठवड्यात काय झालं, आमचा बाप्तिस्मा झाला. आता परमेश्वराने त्यांच्यावर काम करायला चालू केले, परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये काम करायला चालू केलं. आता त्यांची रोपणी केली. समजा तुम्हाला एखादं, मी सुवार्ता सांगण्याविषयी आताच प्रोत्साहन दिलं आणि मी सांगितलं की तुम्ही काय करा, सुवार्ता सांगा. आणि सुवार्ता सांगण्यासाठी ज्यावेळेस मी तुम्हाला प्रोत्साहन देतो आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाऊन सुवार्ता सांगता, एखाद्याला वचन सांगता, देव तुझ्यावर कृपा करेल, देव तुझ्यावर दया करेल, तो बिछाण्यावर पडलेला आहे, त्यासाठी तुम्ही प्रार्थना केली, तो बिछाण्यातून बाहेर आला आणि मग हळूहळू चर्चमध्ये येऊ लागला, प्रार्थना करू लागला. मग त्याला समजलं की येशूवर विश्वास ठेवावा लागतो, येशू कृपा करतो, येशू दया करतो, येशू नोकरी देतो, येशू लग्न करू देतो, आणि त्याच्यानंतर येशू माझ्या जीवनामध्ये माझा पगार वाढवतो आणि नोकरी लावतो आणि बिझनेसमध्ये आशीर्वाद करतो. असं सगळं त्याला समजलं. हे सगळं आशीर्वादाचा भाग आहे. हे सगळं त्या जीवनामध्ये त्याला मिळालं. हळूहळू त्या जीवनात शांती आली, त्याचं व्यसन दूर झालं, त्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी झाल्या आणि तो वाढू लागला.
जाती धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा इथं काही संबंध नाहीये. लक्षात घ्या, येशू तुमच्या आणि माझ्या जीवनावरती काम करतो, कष्ट घेतो. येशू तुमच्या आणि माझ्यावर कृपा पुरवतो. येशू तुम्हाला लागेल त्या गोष्टी सगळ्या पुरवतो. जशा प्रकारे आशीर्वाद असतील, पैसा असेल, नोकरी असेल आणि जोडीदार असेल, त्याच्यानंतर लागणारं शिक्षण असेल. माझ्याद्वारे तुम्हाला शिक्षण दिलं जातं, सिस्टरद्वारे शिक्षण दिलं जातं. चर्चमध्ये लोक तुमच्यासाठी प्रार्थना करतात, घरामध्ये तुमच्या प्रार्थना होते. हे सगळं परमेश्वर हळूहळू स्टेप बाय स्टेप, जशा प्रकारे झाडाला आपण पाणी घालतो, जशा प्रकारे आपण त्याला खत देतो, लागवड घालतो, हे सगळं येशू काम करतो. लक्षात घ्या, एक झाडाची काय होत आहे, हळूहळू वाढ होत आहे. एका झाडाची हळूहळू वाढ होत चालली. एका पहिल्या वर्षी पाहतो येशू की आता ह्या झाडाला काय येतील, फळ येतील. मी कृपा केली, मी सामर्थ्य दिले, मी शक्ती दिलेली आहे, मी पैसा दिलेला आहे, मी नोकरी दिलेली आहे, मी त्या जीवनामध्ये संकटात त्याला वाचवलेलं आहे, मोठ्या अपघातापासून वाचवलेलं आहे. मी पुण्याला गेलो होतो दोन दिवसापूर्वी आणि माझ्या समोर, गाडीच्या समोर, जवळपास मला वाटतं एक 500 मीटर फक्त अंतर असेल, 500 मीटरच्या अंतरावर माझ्या समोर ऍक्सिडेंट झाला. इतका जबरदस्त ऍक्सिडेंट होता. माझ्यासमोर ती वर्टस होती गाडी आणि तो पूर्णपणे इतका स्पीडमध्ये एका छोट्या गाडीला धडकला. एक वॅगनर सारखी छोटी गाडी होती, मला नाव आठवलं. तो धडकल्यानंतर पूर्णपणे तो गोल फिरून 2 पलट्या खाऊन परत पलटी झाला. जाग्यावरती दोघं नवरा बायको पती पत्नी एक्सपायर झाले. जाग्यावरती दोघ जण काय झाले, एक्सपायर झाले. माझ्या 500 मीटर फक्त अंतरावरती माझी कार होती. आणि लक्षात घ्या, परमेश्वराने अशा प्रकारे तुम्हाला मला काय ठेवलेलं आहे, वाचवून ठेवलेलं आहे. तुम्हाला मला वाचवलेलं आहे. कशासाठी, की तुम्ही आणि मी येणाऱ्या दिवसामध्ये काय देणार आहोत, त्याला फळ देणार आहोत. कारण लक्षात घ्या, तुमच्यावर कृपा करण्यासाठी, तुमच्यावर दया करण्यासाठी, तुमच्या आणि माझ्या जीवनाला वाढवण्यासाठी खत पाणी जे काही लागेल, मग ती कृपा असेल, मेहनत असेल, जे काही लागेल. कारण एक झाड मोठं होण्यासाठी एखादा शेतकरी जो असतो झाड लावतो, त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं की एक झाड वाढवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती मेहनत करावी लागते, किती साफसफाई करावी लागते, किती कचरा उचलावा लागतो. आणि एवढं सगळं केल्यानंतर मग शेवटी काय येतं, त्या झाडाला फळ येतं. आणि मग तो म्हणतो की हा, आता मी आनंदित आहे, कारण मी केलेल्या सगळ्या श्रमाचं फळ मला ती फळं खाऊन मिळणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त या झाडाकडे फळ पाहण्यासाठी आलेले. प्रभू येशू ख्रिस्त कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या आणि माझ्या जीवनाकडे आपलं तोंड फिरवू शकतो आणि म्हणू शकतो की मला आता फळ पाहिजे, मला आता फळ आवश्यक आहे. तो हंगाम असो अथवा नसो, तो त्या ठिकाणी तो मोसम असो अथवा नसो, तो येशू ख्रिस्त रोज त्या ठिकाणाहून जात आहे. पण कधीही येशू ख्रिस्त त्या झाडाकडे गेला नाही. पण एक दिवस असा आला की येशूने त्याच्याकडे तोंड केलं आणि तोंड करून येशू ख्रिस्त त्याच्याकडून फळाची अपेक्षा करतो. हालेलुया. आणि त्या दिवशी त्याला कोणतंही फळ आलेलं नव्हतं. तुम्ही तुमच्या जीवनाविषयी ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटतं की येशूची कृपा झाली माझ्या जीवनात, येशूची दया झाली, येशू माझ्या जीवनामध्ये काम करताय, हे सगळं करत असताना येशूला तुमच्याकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा आहे. ते म्हणजे काय, की त्याला फळ हवंय. आता ते कोणतं फळ हवंय त्याच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये कोणतं फळ हवंय, बऱ्याचच गोष्टी आहेत, पुढे जाऊन आपण वाचणार आहोत. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून फळाची का अपेक्षा करतो, या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. वाचा लूका सुसमाचार याचा 13वा अध्याय 5 ते 9 वचन. Praise God, hallelujah. काय लिहिले? 13वा अध्याय, लूका 13वा अध्याय 5 ते 9. 6 पासून. त्याने हा दाखला सांगितला, कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने त्याला माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे, परंतु मला काही एक आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का व्हावी. त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकावे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा, फळ पाहणारे कमी लोक आहेत. बाजूला सांगा, फळ पाहणारे कमी लोक आहेत. तुम्हाला माहित आहे, आपण सगळेजण विश्वासदार आहे. तुम्ही कोणाकोणाचं या ठिकाणी बाप्तिस्मा झाले? मॅक्झिमम बाप्तिस्मा झालेले लोक. प्रेज द लॉर्ड. जे बाप्तिस्मा झाला नाही त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी, पण देवाने आजपासून तुमच्यावर कृपा करायला चालू केली. तुम्ही या ठिकाणी बसले, याचा अर्थ
तुमच्यावर कृपा झाली म्हणून तर बसले तुम्ही. तुम्हाला धर्म बदलण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला इथं आणलेलं नाही, कृपा करण्यासाठी आणि फळ देण्यासाठी आणलेलं. बायबल सांगतं की मी तुमच्यावर यासाठी कृपा केली की तुम्ही जाऊन काय द्यावं, फळ द्यावं, यासाठी मी कृपा केली. तुम्ही जाऊन लोकांना देवाचं वचन सांगावं यासाठी कृपा केलेली आहे आणि तुमच्यावर कृपा झाली म्हणून तर तुम्ही इथं बसलेले आहात. लक्षात घ्या, जो व्यक्ती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि येशूच्या वचनावर चालण्याचा निर्णय घेतो, त्या सगळ्यांना काही गोष्टीची देवाकडून अपेक्षा असते. पहिली गोष्ट म्हणजे त्याला आशीर्वाद हवे असतात, आनंद हवा असतो, शांती हवी असते, समाधान हवं असतं. या सगळ्याबरोबर त्याला पवित्र आत्म्यापासून त्याला सामर्थ्य हवं असतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला चमत्कार हवे असतात. त्याला काय हवे असतात, चमत्कार हवे असतात. पण तुम्हाला माहिती आहे, देवाला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करण्या अगोदर किंवा चमत्कारिक तुमचं जीवन असण्या अगोदर त्याला तुमचं जीवन हे फळानं भरायचं. प्रेज द लॉर्ड. कशाने भरायचंय, फळाने भरायचंय. पण आजकाल लोक जगामध्ये जे जीवन जगतायत ना, त्या सगळ्या लोकांना कुणालाही लोकांच्याकडून कसल्याही प्रकारे फळाची अपेक्षा राहिलेली नाही. फळ पाहणारा केवळ आपला परमेश्वर आहे. फळ पाहणारा कोण आहे, आपला केवळ परमेश्वर आहे. परमेश्वराशिवाय दुसरं जगातलं कोणताही माणूस फळाची अपेक्षा करत नाही. त्यांना सगळ्यांना चमत्कार हवे. सगळ्यांना देवाचा सेवक जरी असला तर त्यांना असं वाटतं की तो भविष्यवाणी करतोय का, तर खरा सेवक. जर तो चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जे चिन्ह चमत्कार ज्याला आपण म्हणतो की जे आरोग्य मिळतं का लोकांना, तर तो खरा देवाचा सेवक आहे. जर त्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याने हात ठेवल्यानंतर माणसं खाली पडतात का, तर तो खरा देवाचा सेवक आहे. तो शांतीत राहतोय का, हे कोणी पाहत नाही. तो पवित्र जीवन जगतोय का, हे कोणी पाहत नाही. तो कुठल्याही प्रकारच्या पापामध्ये जीवन जगत नाहीये, हे कोणी पाहत नाही. कारण हे पाहण्याला लोकांना वेळ राहिलेला नाही. कारण जे डोळ्याला दिसतं त्याच गोष्टीवर माणसं काय करतात, विश्वास करतात. पण तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या बाबीपेक्षा भविष्यवाणी, संदेश, चिन्ह चमत्कार, आरोग्य मिळणं, या सगळ्यापेक्षा देव तुमच्या आणि माझ्यामध्ये जी फळं आहेत पवित्र आपल्याकडून मिळणारी, त्या फळांची अपेक्षा करतो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याला जास्तीत जास्त त्या फळांची अपेक्षा आहे की जी फळं परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे जी गलतीकराच्या पत्रात 5 अध्याय 22 वचनामध्ये लिहिली, त्या सगळ्या फळांची त्याला अपेक्षा आहे. आणि ती फळं तुमच्या आणि माझ्यामध्ये आहेत का, हे त्याला शोधायचं आहे. कारण या फळांना परमेश्वर, या फळांना मनुष्य कधीही शोधणार नाही. कारण मनुष्याला या फळांची काहीही देणं घेणं नाही. त्याला फक्त त्या प्रभावी जीवन, ज्याला आपण प्रभावी जीवन म्हणतो, लोकांवर प्रभाव पाडणारं, ज्याला आपण युट्यूब मध्ये जे इन्फ्लुएन्सर असतात ना, म्हणजे जे प्रभाव पाडणारे जे युट्यूबर आहे, इंस्टाग्राम असेल किंवा अजून फेसबुक वरती असेल, हे सगळे प्रभाव पाडणारे लोक आहेत. आणि ते येतात, कुठलं तरी एक छोटसा 30 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं काय करतात, रील तयार करतात. त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये ते अपवित्र जीवन जगतायत, वाईट जीवनामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये ते जीवन जगतायत. आणि सैतानाने या सगळ्यामध्ये लोकांना काय ठेवलेलं आहे, अडकून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, जो प्रभाव पाहतो तो सैतान आहे. प्रभाव पाहून प्रभावित होणारा हा नेहमी सैतान आहे. आणि लोक त्याच गोष्टीच्या मागे जास्त आहेत. पण फळ पाहणारे मात्र खूप कमी लोक आहेत. पण देव तुमच्या आणि माझ्यामध्ये मात्र फळ पाहतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे देवाला अपेक्षित आहे ती गोष्ट तुमच्या आणि माझ्यामध्ये असलीच पाहिजे. कारण अशी कोणती वेळ आहे की ज्या वेळेस येशू तुमच्याकडे फिरेल आणि तो तुमच्यामध्ये शोध करेल, आणि त्या शोधल्यानंतर जर त्याला आढळलं नाही तर ते झाड तोडून अग्नीत टाकलं जाईल. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्याकडून त्याला काय हवे, फळं हवे. आणि ती फळं मिळण्यासाठी किंवा ती फळं उत्पन्न होण्यासाठी तुम्ही आणि मी प्रयत्नशील असलंच पाहिजे. वाचा माझ्याबरोबर गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 वचन असेल. काय फळं पाहिजे परमेश्वराला, ही पहिली गोष्ट त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट आपण नंतर पाहू. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन आणि आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये ह्या 9 गोष्टी पाहतो की ज्या गोष्टी देवाला, तुम्हाला मला काय हवे, त्याच्या तुमच्या आणि माझ्यामध्ये निर्माण व्हाव्यात असं वाटतं. लक्षात घ्या, फळं केवळ एवढीच नाहीये जे या ठिकाणी दिली. फळं याच गोष्टींना तुम्ही केवळ फळं समजू नका. या तर गोष्टी आहेत, पण त्याच्याबरोबर काय काय असावं अजून आपण पाहणार आहोत. जशा प्रकारे एका झाडाला भरपूर फळं लागतात, तशा प्रकारे या 9 गोष्टी सुद्धा तुमच्या आणि माझ्यामध्ये असल्या
पाहिजेत. जर त्या नसतील तर तुम्हाला मला परमेश्वराच्या बाबतीत गंभीर होऊन ती फळं येण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण देव ज्यावेळेस शांती शोधण्यास येईल, देव ज्यावेळेस आनंद शोधण्यास येईल, देव ज्यावेळेस सहनशीलता शोधण्यास येईल, देव ज्यावेळेस इंद्रिय दमन शोधण्यास येईल आणि जर त्याला ते आढळलं नाही तर निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझ्या जीवनावर केलेली कृपा, त्याने केलेली दया, त्याने केलेलं काम, त्याने केलेले चमत्कार, त्यानं तुमच्या आणि माझ्यावर काम केलेलं, खर्च केलेला पैसा, त्याच्यानंतर त्यानं केलेलं घातलेलं खत पाणी, त्याच्यानंतर वाट पाहिलेली, या सगळ्या गोष्टी व्यर्थ जाणार आहेत. आणि तो माळ्याला म्हणेल की आता हे झाड काय करा, तोडून आणून टाका, कारण ह्या झाडाचा काही उपयोग नाही. बऱ्याच विश्वासांना मी पाहतो की ते 5 वर्षापासून 10 वर्षापासून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना धड सुवार्ता सांगायचं माहिती नाही, धड त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवाचं गौरव कसं करायचं हे त्यांना माहित नाही, देवानं त्यांच्या जीवनामध्ये काय केलं हे लोकांना प्रकट करायचं त्यांना माहिती नाही. लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कोणत्या कोणत्या गोष्टी उपस्थित आहेत किंवा परमेश्वर काय करू शकतो या गोष्टी त्यांना सांगायचे शब्द माहित नाही. कारण का त्यांच्या जीवनामध्ये ती फळं नाहीये जी परमेश्वराला अपेक्षित आहे. लक्षात घ्या, या फळांना परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये शोधत आहे आणि जर ते त्याला सापडलं नाही तर त्या दिवशी असा असेल, एक दिवस असा येईल की ज्या दिवशी परमेश्वर तुम्हाला त्या स्थानावरून काढून टाकेल ज्या स्थानामध्ये परमेश्वर तुम्हाला ठेवू इच्छितो. आणि जर तसं झालं तर निश्चित अर्थाने आपल्यासारखा, कारण बायबल सांगतं स्पष्टपणे, एकदा जर आपल्यामधून ज्या गोष्टी वाईट, ज्या परमेश्वराला अपेक्षित वाईट होत्या त्या सगळ्या गोष्टी निघाल्या तर सैतान काय करतो बरं, इकडं तिकडं शोधत फिरतो आणि शोधत फिरून तो परत पुन्हा एकदा कुठे येतो, त्या जुन्या घराजवळ येतो. आणि जुन्या घराजवळ त्याला दिसतं की ते जर घर झाडलेलं आहे, सुशोभित केलंय आणि पुन्हा एकदा जर समजा त्या ठिकाणी येशू ख्रिस्त राहत नसेल, त्या झाडाला फळं आलेली नसतील, जर येशूची वचनं त्याच्यामध्ये नसतील तर पुन्हा एकदा तो सैतान त्याच्याबरोबर अजून 7 आत्मे घेऊन येतो आणि तिथं ते राहतात. आणि बायबल सांगतं की त्याची शेवटची दशा पहिल्यापेक्षा वाईट होते. कारण बऱ्याच अशा लोकांना मी ओळखतो की ज्यांनी येशूला ओळखलं, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ज्यांनी येशूच्या वचनावर चालण्याचा निर्णय घेतला, पण कालांतराने 1 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष झाले आणि त्यांना काही फळ आलं नाही, ते निघून गेले, चालले गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये आज कोणत्याही प्रकारचं फळ नाहीये, देव उपस्थित नाही, सामर्थ्य नाहीये, काही नाहीये. कारण का ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस त्यांनी देवाला फळ दिलेलं नाही. तुमच्याकडून ज्यावेळेस येशू येईल, ज्या दिवशी येशू तुमच्याकडे फळ शोधायला त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये ही फळं सापडतील का तपासून पहा. आणि जर सापडणार नसतील तर निश्चित अर्थाने तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या आणि माझ्यामध्ये तो एक चांगलं कॅरेक्टर शोधतो. फळ म्हणजे एक कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. पण आजकाल लोकांना कॅरेक्टर नको आहे, कारण कॅरेक्टर म्हणलं की खूप कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते, लोकांच्यावर प्रभाव पाडणं, लोकांना चांगलं बोलणं, लोकांसमोर चांगल्या प्रकारचं वागणं, या सगळ्या गोष्टी खूप सोपे आहेत. पण देवासोबत एक चांगलं आध्यात्मिक जीवन जगणं हे खूप कठीण जीवन आहे, लक्षात घ्या. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक संघर्षातून जावं लागतं. आणि ज्यावेळेस संघर्ष होत असतो त्यावेळेस तुमचं कॅरेक्टर बिल्ड होत असतं, तयार होत असतं, त्याची बांधणी परमेश्वर करत असतो. पण परमेश्वर ज्यावेळेस शोधतोय त्यावेळेस तो एक चांगलं कॅरेक्टर पण शोधतोय. तुमच्या आणि माझ्यामध्ये ह्या 9 फळांच्या बरोबर तो एक चांगलं कॅरेक्टर शोधतोय. आणि समजा तुम्ही 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले ख्रिस्तामध्ये आहात आणि तुमचं एक चांगलं कॅरेक्टर बिल्ड झालेलं नाही किंवा तयार झालेलं नाही आणि तुमच्याकडे पाहून लोकांना काहीच विश्वास नाही की हा कधी बिघडेल आणि कधी पाप करेल, काहीच माहिती नाही, असं तुमची गंमत असेल तर निश्चित अर्थाने तुम्ही लक्षात घ्या, एक चांगलं कॅरेक्टर तयार करण्यासाठी प्रयत्न केला नाही. कारण परमेश्वर फळ शोधते म्हणजे काय शोधतो, कॅरेक्टर पण शोधतो. या फळाच्या बरोबर तो काय शोधतोय, कॅरेक्टर, ज्याला आपण चारित्र्य म्हणतो. एक चांगलं चारित्र्य, पवित्र चारित्र्य असेल, तुम्हाला शांतीचं चारित्र्य म्हणा, तुम्ही त्याला पवित्र चारित्र्य म्हणा, कोणत्याही प्रकारचं चारित्र्य म्हणा, पण ते चारित्र्य तुमच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळावणे गेलेले आहात, ख्रिस्तानं तुमच्यासाठी काम केले, ख्रिस्तानं तुमच्यावर कृपा पुरवली, ख्रिस्तानं तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संकटामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जर असं केलेलं आहे तर त्याला तुमच्याकडून अपेक्षा, आणि समजा तर ती अपेक्षा तुम्ही पूर्ण नाही केली तर एक दिवस असा येईल तुमच्या स्थानावरून दूर केलं जाईल. तर बायबल सांगतो की ह्या झाडाला काय कर, आता कापून टाक, कारण मी पुष्कळ वेळ वाट पाहिली की आता फळ येईल, मग फळ येईल, पण फळ आलेलं नाही. प्रत्येक वर्षी प्रत्येक हंगामामध्ये मी वाट पाहतो पण अजून सुद्धा ती फळं आलेली नाही. याचा अर्थ काय की याने जागा अडवू नये म्हणून याला बाजूला मिळेल. लक्षात घ्या,
तुम्ही असं समजू नका की माझ्या जागेवरती मला परमेश्वर दुसरं कोणाला आणून ठेवू शकत नाही. परमेश्वराला कोणतीही गोष्ट, परमेश्वर काहीही करू शकतो, पण परमेश्वराला तुमच्यावरती काम करायचं, परमेश्वराला तुमच्याविषयी वाट पाहायची. परमेश्वर साफसूफ करणारा परमेश्वर आहे आपला. परमेश्वर आपला परमेश्वर वाट पाहणारा परमेश्वर, आपला परमेश्वर काळजी घेणारा परमेश्वर, आपला परमेश्वर कृपा पुरवणारा परमेश्वर आहे. आपला परमेश्वर कुठल्याही वेळेस असं म्हणत नाही लगेच की बाबा ठीक आहे आता झालं नाही तर लगेच बाजूला. परमेश्वर त्या माणसावरती काम करतो. मग तुमच्यापैकी कोणीही व्यक्ती असू द्या, नवीन आलेला असेल किंवा जुना व्यक्ती असेल, त्या प्रत्येक व्यक्तीवर परमेश्वर काम करतोच करतो, वाट पाहतो. आणि त्या वाट पाहण्याच्या बाबतीत समजा तुम्ही सावध झाले नाही ज्या वाट पाहण्याच्या काळात, तर निश्चित अर्थाने एक वेळ अशी पण येते देव म्हणतो आता बाजूला सर मी तुझा कोणतरी ऑप्शन शोधलेला आहे. जशा प्रकारे शौल होता, शौलाची परमेश्वरानं 40 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 40 वर्ष. आणि 40 वर्षात सुद्धा शौल सुधारला नाही. त्याच्या मुलांना त्याच्या सगळ्या कर्माचा खूप मोठा पश्चाताप झाल्यानंतर, लक्षात घ्या, केवळ शौलालाच मृत्यू आला नाही एका दिवसामध्ये. शौल राजा जो इस्रायलचा राजा होता त्याच्या मुलाला सुद्धा त्याच्याबरोबर मृत्यू आला. कारण योनाथान जो त्याचा मुलगा होता तो योनाथान वाईट मुलगा नव्हता, लक्षात घ्या. योनाथान खूप चांगल्या कॅरेक्टरचा व्यक्ती होता, चांगला होता, पण त्याला मृत्यू येण्याचं कारण त्याचा बाप होता. त्याला मरण्याचं कारण त्याचा बाप होता. कारण बापाने योग्य प्रकारे काम केलेलं नव्हतं आणि म्हणून तो मरण पावला. म्हणून चांगलं कॅरेक्टर, दाविदाचा एक चांगला मित्र असून सुद्धा योनाथानला मरण यावं लागलं, मरावं लागलं. कारण दावीद नंतर शोक काय करतो माहिती आहे? वीरासारख्या माणसाला एखाद्या कैद्यासारखं मृत्यू यावा हे दुःखित करणारी गोष्ट. नंतर दाविदाने जो स्तोत्र गायलं त्या स्तोत्रामध्ये तो म्हटलेला असतो, लक्षात घ्या, वीरासारखा योनाथान तो मृत्यू पावतो. कारण इतकं मोठं युद्ध जिंकलेला व्यक्ती एकदम सहजासहजी एका छोट्याशा युद्धामध्ये मरतो. म्हणजे काय की शौलाने त्याच्या जीवनावरती काम केलेलं परमेश्वराचं काम पाहिलं नाही. तुमच्यावरती परमेश्वर काम करत आहे, तुमच्यावरती परमेश्वर तुमचं कॅरेक्टर बिल्ड व्हावं आणि ह्या ज्या 9 गोष्टी या ठिकाणी दिलेत त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये याव्या यासाठी देव काम करत आहे. पण तो कधी येईल फळ पाहायला हे मात्र तुम्हाला ठाऊक नाही. आज येईल, उद्या येईल, एका वर्षाने येईल, पण ज्या दिवशी येईल त्या दिवशी हे त्याला फळ सापडलं पाहिजे. आणि जर सापडलं नाही तर मात्र दूर केलं जाईल. बरं, कारण फळ शोधण्यासाठी तो कधी तुमच्याकडे तोंड फिरवेल हे आपल्याला माहित नाही. पण बऱ्याच वेळेस परमेश्वर तोंड फिरवतो आणि आपण असंच भिन्न बसलेला असतो की आपल्या जीवनामध्ये काहीच तसं नसतं. आपल्याला असं वाटतं की नाही परमेश्वर अजून वाट पाहतोय, परमेश्वर अजून वाट पाहतोय. पण एक दिवस असा येणार आहे ज्या दिवशी येणार आहे, येशू ख्रिस्त सुद्धा असा अचानक येईल आणि त्या दिवशी फलवंत झालेला व्यक्तीच, फळानं डवरलेलं झाडच किंवा फळाने भरलेला व्यक्तीच उचलला जाईल. तुम्ही असं समजू नका की तुमच्या जीवनामध्ये काहीच फळं नाही, तुमचं कॅरेक्टरच बिल्ड झालेलं नाही, तुम्ही कोणतंही तुमच्या चारित्र्यावर काम केलं नाही, तुम्ही फक्त येशूवर विश्वास ठेवला, त्याच्याकडून कृपा घेतली, आशीर्वाद घेतला, सामर्थ्य घेतलं, सुरक्षा घेतली. देव त्याला म्हणाले देवदूत माझ्यासोबत असू दे, पवित्र आत्मा माझ्यासोबत असू दे, हे सगळं असू दे. आणि त्याला देण्याची वेळ आली त्यावेळेस म्हणलं की आता प्रभू तुला तर माहिती आहे मी कमजोर आहे, माझ्याकडे काही नाहीये, मी तुला नाही देऊ शकत आणि मी हे सगळं काम नाही करू शकत, मी सुरुवात नाही सांगू शकत, कॅरेक्टर माझ्या जीवनामध्ये नाही, आनंद, शांती, ममता, सहनशीलता हे कशाची खातात मला काहीच माहिती नाही. येशू म्हणे इथेच राहा, कारण तू माझ्याबरोबर स्वर्गामध्ये येण्यास योग्य नाहीस. कारण या फळांना तो शोधण्यासाठी कधीही येऊ शकतो, कधीही तुमच्याकडे तो फिरवू शकतो आणि त्या दिवशी मात्र तुमच्या जीवनामध्ये ते त्याला आढळलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमच्या आणि माझ्याकडून त्याला देवाचं काम करून घ्यायचं, सेवा करून घ्यायचं. आज आपल्यामध्ये बरेच असे लोक आहेत की जे 5 वर्षापासून विश्वासात आहे. तुमच्या जीवनाविषयी तपासून पहा. बऱ्याच लोकांना मी इथं चर्चमध्ये अभिषेक केला होता, बऱ्याच लोकांना, आणि चर्चमध्ये त्यांना ते हाऊसग्रुप घ्यायला जात होते, प्रार्थना करायला जात होते, लोकांसाठी देवाचं वचन लोकांना सांगायला जात होते. तुमच्याकडून या फळाची देवाला अपेक्षा आहे, सेवेची अपेक्षा आहे. लक्षात घ्या, तुम्ही असं समजू नका की केवळ कॅरेक्टर तयार झालं आणि हे झालं तर ठीक आहे. पण काही लोकांना, विशेष लोकांना परमेश्वरानं त्याची सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्याचं काम करण्यासाठी निवडलेलं आहे किंवा निवडलेलं होतं गेल्या दिवसामध्ये. पण त्यांनी त्या गोष्टीविषयी अजिबात गांभीर्याने घेतलेलं नाही. त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी काय विचार केला की नाही नाही माझ्या जीवनामध्ये परमेश्वर आनंदी आहे, जे काही चाललेलं आहे त्यामध्ये परमेश्वर असंच रडत गडत कसतरी जीवन मी जगणार आणि त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे परमेश्वर विचार करत नाही. लक्षात घ्या, परमेश्वराला तुमच्याकडून त्या सेवेच्या फळाची अपेक्षा आहे. बघा, सांगा तुझ्याकडून देवाला सेवेच्या फळाची अपेक्षा आहे. जर ते सेवेचं फळ तुमच्याकडून त्याला नाही मिळालं तर लक्षात घ्या, तुम्ही तर सेवेतून बाजूला चालत जा. पण समजा तुम्ही तुमच्या मुलांसाठी, लेकरांसाठी प्रार्थना करत असाल,
की प्रभू ह्या लेकरांना देवाची सेवा करू दे, देवाच्या सेवेसाठी येऊ दे त्यांना. पण लक्षात घ्या, त्यांच्याकडून सुद्धा काम होणार नाही. जसं शौलाचं झालं. शौल प्रार्थना करत नसेल का? शौल देवाकडे गेला नसेल का कधी की माझा मुलगा माझ्या गादीवर राजा व्हावा म्हणून? निश्चित अर्थाने गेला होता, कारण त्याला त्याच गोष्टीची अपेक्षा होती आणि देवाने त्याला निवडलं पण होतं. पण तो मेला, त्याच्याबरोबर त्याचा मुलगाही गेला. पण दावीद मात्र देवाबरोबर प्रामाणिक राहतो. तो देवाचं काम करतो आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा शल्मोन येतो. आणि बायबल असं सांगतं की त्याच्या पिढ्यातला कोणीही व्यक्ती चुकला नाही. केवळ त्याच्यावर कृपा राहिली नाही, तर त्याच्या लेकरांच्यावर सुद्धा कृपा राहिली. याचं कारण असं होतं की सेवेच्या बाबतीत दावीद खूप गंभीर त्यानं जीवन. कारण ज्या याजकांना खाण्यासाठी ज्या भाकरी असायच्या, त्या भाकरी खाण्यासाठी परमेश्वराने त्याला नाकारलं नाही कधी. तुम्हाला तो खाऊ शकतो, कारण जो यफोद याजक घालायचे, तो यफोद घालून परमेश्वराच्या मंदिरी दावीद जायचं. कारण देवाचं यफोद घालण्याचं जे ज्याला आपण ड्रेस म्हणतो, जो पास्टरचा ड्रेस आहे, तो पास्टरचा ड्रेस घालण्याची जी परवानगी आहे ती दावीदाला मिळालेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या लोकांना, ज्या परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराने सेवा दिली, छोटंसं हाऊस ग्रुप दिले. बायबल सांगतं की एकाला 5 मोहरा दिल्या, एकाला 1 दिल्या आणि एकाला 10 दिल्या. 1 दिल्या होत्या, त्याने काय केलं? रुमालामध्ये बांधलं ठेवलं किंवा जमिनीमध्ये पुरून ठेवलं. आणि 5 दिल्या होत्या, त्याने काय केलं? 5च्या 10 केलं. ज्याला 10 मिळाल्या होत्या 10च्या 20 केलं. ज्याला 1 हाऊस ग्रुप दिला होता त्याचे 2 झालेले. ज्याला 4 दिले होते त्याचे 4 झालेले आहेत. ते 4च राहिले 4 चांगली गोष्ट आहे, पण 4च राहिले. ज्याला 1 दिलं होतं त्याचं 1 राहिलं. येशू म्हणाला याला बाहेरील अंधारात टाका. काय करा याला? बाहेरील अंधारात. बाहेरील अंधारात म्हणजे निबिड अंधकारात, नरकात टाका म्हणून सांगितलं त्याला. कुठे टाका? बाहेरील अंधारात, जिथं रडणं व दात खाणं चालेल. नरकातच हे चालतं, रडणं आणि दात खाणं कंटिन्यू ते कधीच थांबणार नाही. लक्षात घ्या, सेवेच्या बाबतीत सेवेचं फळ तुम्ही किती प्रभूला देऊ केले विचार करा, तपासा. आज प्रभू तुमच्याकडे परत फिरणार आहे, म्हणणार मी तुला कृपा पुरवली, मी तुला सामर्थ्य दिलं, मी तुला शक्ती दिली, मी तुला बळ दिलं, मी तुला पैसा दिला, मी तुला आशीर्वाद दिले आणि एक हाऊस ग्रुप पण दिला तुझ्या हातात. तू काय केलंस त्याचं? मी 4 विश्वासणारे पण तुझ्या हातात दिले होते. ते 4 विश्वासणारे चर्चमध्ये आहेत का? प्रार्थनेत टिकून आहेत का? विश्वासात टिकून आहेत का? मी तुम्हाला टिकवण्यासाठी प्रार्थना करतो. मी तुम्हाला माहिती आहे, मी प्रार्थना करते, सिस्टर प्रार्थना करते, टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना चर्चमध्ये होत आहेत. भरपूर काय काय होते. मी तुम्हाला असं नाहीये की कुठल्या प्रकारची तरुणांसाठी प्रार्थना आहे, महिलांसाठी प्रार्थना आहे, उपास प्रार्थना आहे, 40 दिवसाचा तिचा उपास आहे, माझा पण 40 दिवसाचा उपास होतो. आणि असं सारखं काहीतरी आमचं आत्मिक काम चालू आहे की जे देवाची लोक आहेत त्यांनी प्रार्थनेत, वचनामध्ये, सामर्थ्यामध्ये सतत टिकून राहिलं पाहिजे. आणि हे टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही. तुम्ही तुमच्या जीवनाविषयी, तुम्ही तुमच्या त्या कामाविषयी की तुम्हाला परमेश्वराने तुम्हाला दिलं होतं त्या सेवेच्या कार्याविषयी तुम्ही किती गंभीर आहात विचार करा. की फळ खरंच तुमच्याकडून प्रभूला मिळालं. ज्या दिवशी शोधायला आला होता प्रभू, त्या दिवशी तुम्हाला खरंच प्रभूला मिळालं की हा प्रभूजी, हे मला तू 1 दिलं होतं त्याचे 2 झाले, माझ्याकडे 4 होते त्याचे 8 झाले. बरोबर, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर ते झाले नसतील तर तुम्हाला आजच पश्चातापाची गरज आहे. तुम्ही ते पाचारण विसरला असा, डोक्यावर हात कशासाठी ठेवले होते हे विसरला असा. कारण लक्षात घ्या, रोज देव पाचारणाची आठवण करून देतो. रोज मला देतो म्हटल्यानंतर तुम्हाला पण देत असेल 100%. हालेलुया. कारण आपलं पाचारण संपावं यासाठी सैतान सतत काम करतो. तुम्हाला माहिती नाही सैतान काय करतो बरं? सेवेच्या बाबतीत इतका गंभीर आहे तो. तुम्ही अजिबात गंभीर नसाल, तुम्ही 1% गंभीर असाल तर सैतान 10% गंभीर आहे. का माहिती आहे? कारण त्याला माहिती आहे एक माणूस हजारो लोकांचं जीवन बदलू शकतो. हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक. तुम्हाला माहित नाही, पण हे त्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे की तुम्ही किती लोकांचं जीवन बदलू शकताय. हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि सेवेच्या फळाच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी गंभीर झालंच पाहिजे. त्याला दुसरा काहीही पर्याय नाही. 5 वर्षापासून विश्वासणारे आहात तुम्ही, तर तुमच्या बाबतीत देवाला अपेक्षा आहे. लक्षात घ्या की तुमच्याकडून लोकांचं जीवन बदलावं. मी तुम्हाला लोकांना अगदी सगळं घरदार सोडून, सगळं नोकरी, सगळं व्यवसाय सोडून मी तुम्हाला सेवेला बाहेर जायला सांगत नाही. पण तुमच्या जीवनातून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. शब्दाद्वारे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कॅरेक्टरद्वारे. या दोन्ही गोष्टीद्वारे तुमच्या जीवनातली फळं, ही जी 2 पहिली फळं आहेत ना, एक कॅरेक्टर आणि तुमच्या जीवनात ही जे फळं आहेत ती 9 फळं, याद्वारे तुम्ही देवाचं वचन, देवाची सुवार्ता किंवा सेवेचं काम खूप चांगल्या प्रकारे करू शकताय. कारण एक फळ दुसऱ्या फळाला घेऊन येतं. हालेलुया.
कारण तुम्हाला माहिती आहे एका फळामध्ये किती बीज असतात? हजारो बीज असू शकतात. हालेलुया. एका पेरूच्या फळामध्ये किती बीज असतात? हजारो असतात. लक्षात घ्या, ते मोजता येत नाहीत आपल्याला, इतके असू शकतात. म्हणजेच काय, एक फळ दुसऱ्या फळाला घेऊन येतं. एक फळ दुसऱ्या, कारण एक फळ आतमध्ये दुसरं फळ निर्माण करत असतं. एक विश्वासनाला ज्यावेळेस तुम्ही तयार करता, एकाला सुवार्ता सांगता, आतमध्ये दुसरा तयार होत असतो, कारण तो दुसऱ्याला सांगणार नाही जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच लोकांना हे समजत नाही. सेवेच्या विषयी ते गांभीर्य त्यांच्या जीवनामध्ये आलेलं नाही. त्यांना असं वाटतं पास्टरचं काम आहे, हे आता पास्टरचं काम. आणि बऱ्याच लोकांना काय करायचं माहिती आहे? प्रभावी काम करायचं. प्रभावी कोणतं काम? प्रभावी काहीतरी वेगळं भव्य दिव्य करायचं. म्हणजे ग्राउंड लेवलला काम होतं. तुम्हाला माहिती, तुम्ही इथे का बसले? ग्राउंड लेवलला काम केले गेले म्हणून बसले. एवढ्या चित्रात मी हाऊसरूटला गेलो. तुम्हाला माहिती आहे, पावसात तमाम आळी नाही कधीच. आमचं लेकरू लहान होतं त्यावेळेस आम्ही छत्री पकडून कुठली तर छोटीशी बॅग घेऊन आम्ही जायचो. माझ्याकडे 5 रुपये सुद्धा नसायचे. अशा अवस्थेत मी हाऊसरूट केली. ग्राउंड लेवलला, अगदी जमीन लेवलचं काम केलेलं आहे. म्हणून आज परमेश्वराने तुम्हाला इथं आणलेलं आहे. तुम्ही इथं बसलाय, मी खूप मोठा आहे म्हणून मी हे केलं असं नाही, अजिबात. लक्षात घ्या. पण ग्राउंड लेवलला परमेश्वर काम करणाऱ्या माणसांची वाट पाहते. तुमची वाट पाहते परमेश्वर, की तुम्ही सेवेच्या बाबतीत किती गंभीर आहात. मग कुठलंही छोटंसं काम, मी जर सुवार्तेला सांगितलं, तुम्हाला सुवार्ता सांगण्याच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे तुम्ही. त्याच प्रकारे देवाचं वचन सांगण्याच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. संदेश सांगण्याच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. प्रार्थना करण्याच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. त्याच्यानंतर सेवेच्या बाबतीत, हाऊसरूट घेण्याच्या बाबतीत गंभीर असलं पाहिजे. कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या हातामध्ये ते होतं, लक्षात घ्या, आणि ते गमावलं गेलं. ते गमावण्याचा जबाबदार परमेश्वर नाहीये. गमावण्याला जबाबदार पास्टर नाहीये. गमावण्याला जबाबदार स्वतः तुम्ही आहात. लक्षात घ्या. कारण बऱ्याच लोकांना वाटतं तो दोषी. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं मी सेवेमध्ये कमी आहे आणि परमेश्वरानं काम केलं नाही म्हणून सेवेमध्ये कमी आहे. नाही, परमेश्वराचं सामर्थ्य तेवढंच आहे. मी काढायला कमी पडलेलं आहे. डॅम आहे तो. परमेश्वर पाण्याचा काय आहे? एक प्रकारचा डॅम आहे किंवा समुद्र आहे. त्या समुद्रातून मी हवं तेवढं काढू शकतो. मीच एक बादली घेऊन आलेलो आहे, तर परमेश्वर दोषी नाहीये त्या बाबतीत. लक्षात घ्या. मीच त्या ठिकाणी काय घेऊन गेलो हे महत्वाचं. मी जर मोठं भांडं घेऊन गेलो असेल किंवा मी जर मोठी अपेक्षा बाळगली असेल तर परमेश्वर गेट उघडायला तयार आहे मोठं. पण समजा जर मी तिथे गेलोच नाही त्या गोष्टी घेऊन, तर परमेश्वर त्या बाबतीत कामच नाही करणार. जर तुम्ही प्रार्थना केलीच नाही तर एका हाऊसग्रुपचे 2 होणारच नाही, 2चे 4 कधीच होणार नाही. जर तुम्ही उपास केलाच नाही त्या लोकांसाठी, तुम्हाला वाटतं ह्याच सांगायचं. मी असं पण लोकांना पाहतो की ते त्यासाठीच प्रार्थना करतात. आणि महत्वाची गोष्ट अशी पण लोक मला माहिती आहेत की ज्या लोकांनी त्या सेवेच्या बाबतीत इतकं खराब डोकं केलं, त्यांना असं वाटतं की या व्यक्तीचं जीवन आहे ना ते माझ्या पुरतच सीमित राहावं, ते ख्रिस्ताशी त्याला जोडतच नाही. काही लोकांची सेवा ह्या कारणामुळे थांबली, कारण ख्रिस्ताशी जोडलं गेलं नाही. तुम्हाला मला तुमच्याशी जोडून राहण्यासाठी सेवेमध्ये आणलेलं नाही परमेश्वराने कशासाठी आणले सेवेमध्ये? त्याला देवाची ओळख करून देण्यासाठी आणले. प्रेज द लॉर्ड. कशासाठी? कोणाला देवाची ओळख करून द्यायचे? त्या माणसाला देवाची ओळख करून. तुमच्या आणि माझी ओळख तिथं महत्वाची नाही. तुम्हाला मला देवाची ओळख झाली, इथं आपलं संपलं. पण त्याला देवाची ओळख करून द्यायची, मग तो दुसऱ्याला देवाची ओळख करून द्यायची. आणि जर समजा ते आपण केलं नाही तर निश्चित अर्थाने परमेश्वर आपल्या बाबतीत उदास आहे. कारण ते फळ, सेवेचं फळ बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये देवाला आढळत नाही. आणि या बाबतीत लोक गंभीर होत नाही. सैतान 10% तुमच्यापेक्षा 10% म्हणजे 10 पटीने अधिक गंभीर आहे सेवेविषयी. त्याला तुमचं पाचारण, तुमच्या जीवनात असलेली प्रत्येक गोष्ट त्याला संपवायची आहे म्हणून तो काम करत असतो. बरं, तुमच्या बाबतीत नाही, माझ्या बाबतीत नाही, असं देवाचा कोणताही सेवक असू द्या, त्या बाबतीत तो सतत कार्यशील आहे. त्याला सतत वाटतं की हा माणूस संपला पाहिजे, म्हणजे याच्यानंतर जी 1000 येणार आहेत ती ऑटोमॅटिक संपतात. त्यांना संपवायची मला काही गरज पडत नाही. त्यांच्यासाठी कष्ट घ्यायची गरज नाही. एकासाठी कष्ट घ्यायचे, आणि एकासाठी कष्ट घेतले तर 1000 ऑटोमॅटिक संपतात. आणि तुमच्यासाठी त्याला कष्ट घ्यायचे. तुम्ही जर बसलाय ना त्यासाठी त्याला कष्ट घ्यायचे, आणि तो कष्ट घेऊन संपवतो, सेवा संपवतो लोकांची. ते फळ येऊ देत नाही, आणि फळ नाही आलं तर पुढच्या सगळ्याच गोष्टी शून्य होतात, संपतात. आणि तसं होऊ नये. कारण कधीही येणार आहे आणि पाहणारच होणार नाही की मला फळ आढळेल का. आणि जर नाही आढळलं तर निश्चित अर्थाने ते झाड त्या जागेवरून काढलं जाईल. बऱ्याच लोकांना परमेश्वरानं बाजूला केलं, कारण देवाची सेवा त्यांना गंभीर वाटली नाही. लक्षात घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सेवेविषयी सांगितली. लक्षात घ्या, फळ, ह्या फळांनीच आपण ओळखले जाणार आहोत. वाचा माझ्याबरोबर मत्ती सुसमाचार 7वा अध्याय. 1-2 वचनं आपण वाचून त्यानंतर बंद करू. मत्ती 7वा अध्याय 16 ते 18 वचन.
फळावरूनच तुम्ही काय जाल, ओळखले जाल, असं लिहिले त्या ठिकाणी. जर फळ नसेल तर 17, त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळ येणे शक्य नाही. तुम्ही आणि मी ज्यावेळेस स्वर्गामध्ये जाऊ, आपण सगळेजण स्वर्गात जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण एक येशू ख्रिस्त जर आपण मरण्यापूर्वी आला तर निश्चित अर्थाने आपण स्वर्गामध्ये त्या वधू बरोबर, ख्रिस्त कोकऱ्याबरोबर आपलं वधू म्हणून लग्न होणार आहे, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी आपण असणार आहोत सगळे. आणि त्या ठिकाणी तुम्ही आणि मी नावाने ओळखले जाणार नाही. कशाने ओळखले जाणार आहे? तुम्ही आणि मी फळाने ओळखले जाणार. तुम्ही आणि मी कशाने ओळखले जाणार? फळाने ओळखले जाणार. तुम्ही आणि मी नावाने नाही ओळखले जाणार. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणारी जी फळं आहेत त्या फळावरून तुम्ही आणि मी ओळखले जाणार की ह्या व्यक्तीने एवढं फळं परमेश्वरापासून प्राप्त केली, या व्यक्तीचं जीवन, या व्यक्तीने परमेश्वराला इतकं मोठ्या प्रमाणामध्ये फळं दिलेले या व्यक्तीच्या बाबतीत. कारण मुकुट जो दिला जाईल तो तुमच्या आणि माझ्या फळांना पाहून दिला जाईल. जर फळं जर नसतील तर मुकुट दिला जाणार नाही. बक्षीस मिळणार आहे ते सगळं बक्षीस फळांना पाहूनच दिलं जाणार आहे. कोणतंही फळ जर तुमच्या जीवनात नसेल तर कुठलंही बक्षीस मिळणार नाही, लक्षात घ्या. कारण बायबल सांगतं तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या कामाची काय होईल? आगणीद्वारे परीक्षा होईल. आणि परीक्षा झाल्यानंतर तुमचं आणि माझं काम आगणीद्वारे तपासल्यानंतर जर समजा जळालं तर कुठलंही प्रतिफळ मिळणार नाही. आणि जर त्या ठिकाणी टिकलं तर मोठं प्रतिफळ तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. आणि ते असावं यासाठी फळं असणं गरजेचं आहे. कारण फळाद्वारेच तुम्ही आणि मी ओळखले जाणार आहे. जर फळं नसतील तर तुमचं आणि माझं जीवन शून्य आहे. तिथं जाऊन सुद्धा आपण पूर्णपणे रिकामे असू, कारण आपण पृथ्वीवरती काहीच फळं मिळवलेली नाहीत. म्हणून मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली गलतीकराच्या पत्रातली 9 फळं, दुसरी गोष्ट कॅरेक्टर आणि तिसरी म्हणजे सेवेची फळं. या बाबतीत तुम्हाला गंभीर असलंच पाहिजे. आणि समजा जर तुम्ही आजपर्यंत ही फळं मला मिळावी यासाठी जर तुम्ही गंभीर नसाल, कारण देव हे तिन्ही गोष्टी शोधतो ना तुमच्यापासून, त्या तिन्ही गोष्टी शोधतो. आणि जर समजा नसतील तर आजच ती आणण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणि जर प्रयत्नशील राहणार नाही तर निश्चित अर्थाने तुम्ही खूप मोठ्या पेचामध्ये एक दिवस परमेश्वराबरोबर असाल. तुम्हाला असं वाटेल की मी का प्रयत्न केले नाही यासाठी, मी का जागा झालो नाही यासाठी. कारण सैतान हे येऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील आहे. तुमचं कॅरेक्टर बिल्ड होऊ नये, तुम्हाला सेवेमध्ये कुठं तुम्ही पुढे जाऊ नये यासाठी. त्याचबरोबर इंद्रिय दमन किंवा जे 9 फळं लिहिली पवित्र आत्म्याची ती फळं येऊ नयेत यासाठी सतत सैतान प्रयत्नशील आहे. आणि माणूस त्या बाबतीत काम करत नाही, लक्षात घ्या. आणि काम न केल्यामुळं त्याचं जीवन फलहीन जीवन असतं. आणि त्या फलहीन जीवनाकडे कुठल्याही प्रकारे येशू त्या फलहीन जीवनाला किंवा त्या झाडाला काढून टाकेल. आणि म्हणून आपण फलवंत असलं पाहिजे. आता फळं कशी येतील सर्वात शेवटचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला तो प्रश्न पडला असेल की कसं फळ येईल. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 1 पासून 8 पर्यंत. योहान 15वा अध्याय 1 ते 8. तुम्ही नंतर घरी जाऊन वाचू शकता. वचनं एवढी वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, पण मात्र मी पहिलं 2 वचनं वाचतो. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप पाळी आहे. माझ्यातील फळ न देणाऱ्या प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळे आहे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. 7वं वचन, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5वं वचन, मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही एक करता येत नाही. बाजूला सांगा, देवामध्ये राहिल्यापासून तुला फळ देता येणार नाही. देवापासून वेगळे झाल्यावर आपण काहीच फळ देऊ शकत नाही, कोणतंच फळ नाही देऊ शकत. तुम्ही म्हणाल की माझ्या बुद्धीने मी करेन, नाही होणार. तुमच्या सामर्थ्याने मी करेन, नाही. आणि जगातल्या लोकांच्या सहकार्याने मी करेन, तर नाही. माझा पैसा करेल, नाही. तुमचं टॅलेंट करेल, नाही. तुमचा व्यवसाय करेल, नोकरी करेल, तुमचा बँक बॅलन्स करेल आणि वेगवेगळ्या प्रकारची माझी ओळख पाळकेल होईल, राजकीय माणूस करेल, काही नाही होणार. देव जे करू शकतो हे जगातला कोणताच माणूस नाही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. फळं आणायचे म्हटल्यानंतर देवाचीच गरज आहे तुम्हाला. ती 9 फळं असतील, पवित्र आत्म्याची, कॅरेक्टर बिल्ड करणं असेल किंवा सेवा असेल,
या सगळ्या फळांना आणण्यासाठी देवाच्या शक्तीची, देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. देवाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्याशी जुळून राहावं लागेल तुम्हाला. मग तुम्हाला प्रार्थना करावी लागेल, बायबल वाचावं लागेल, त्याच्यानंतर मग उपवास करावे लागतील, त्याजवळ जावं लागेल, गुडघ्यावर यावं लागेल. बऱ्याच गोष्टी देवामध्ये टिकून राहण्यासाठी खूप काही करावं लागतं. आणि हे सगळं केल्यानंतर मग असं म्हणू शकता की आता मला फळं येतील. प्रेज द लॉर्ड. आणि मग फळं येण्यासाठी तुम्हाला देवामध्ये टिकून राहावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला परमेश्वरासोबत कोऑपरेट करावं लागेल. कोऑपरेट म्हणजे सहकार्य करावं लागेल. त्याला सहकार्य, देवाला सहकार्य आपण करत नाही. देवाला आपण सहकार्य करत नाही किंवा देवाला आपण देव जे आपल्यामध्ये काम करतो ना त्या कामाच्या बाबतीत आपण गंभीर नसतो. आपल्याला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये माझ्या पद्धतीने सगळं झालं पाहिजे. नेहमी तुम्हीच नाही, सगळेजण जगातले माझ्या सहित आपण सगळेजण या स्वभावाने चालतो की माझ्या पद्धतीने समस्या सुटली पाहिजे, माझ्या पद्धतीने काम झालं पाहिजे, माझ्या पद्धतीने हे ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण बऱ्याच वेळेस तुमच्या आणि माझ्या पद्धतीने काम होत नाही आणि मग आपण नाराज होतो, निराश होतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही, देव माझ्यावर काही काम करत नाही. पण लक्षात घ्या, देवाला जर आपण कोऑपरेट केलं तर आपण फळं आणण्यासाठी खूप उपयुक्त अशा प्रकारची व्यक्ती असतो. आणि मग बऱ्याच वेळेस झाड माळ्याला कोऑपरेट करत नाही. त्याला असं वाटतं की माझ्या पद्धतीनं माझ्या मोसममध्ये येणार, मी हिवाळ्यामध्ये फळ देणार, उन्हाळ्यामध्ये नाही देणार. आंबा असं म्हणेल तर चालेल का? नाही चालत. कारण उन्हाळ्यामध्ये आंब्याला फळ येतात हे माहिती आहे आपल्याला. हिवाळ्यामध्ये फक्त काय तो मोहर येतो आणि त्याच्यानंतर मग फळं येऊ लागतं. पण आंबा मात्र तसं करायला तयार नाही. पण बऱ्याच वेळेस निसर्गाच्या उलट किंवा देवाने जे घालून दिले नियम, त्या नियमांच्या उलट किंवा त्या नियमामध्ये न बसता आपण काम करायचा प्रयत्न करतो. पण देवाला तुम्ही आणि मी कॉपरेट केलं पाहिजे, तरच फळं येतात, तरच त्या फळांची तुमच्या आणि माझ्याकडून जी देवाला अपेक्षा आहे ते आपल्या जीवनामध्ये दिसतील. पण समजा जर आपण तसं केलं नाही, कॉपरेट नाही केलं, आपण प्रार्थनेत, तो कधी कधी आपल्याला प्रार्थनेत लीड करतो, तो कधी कधी आपल्याला देवाच्या चरणाजवळ बसायला सांगतो, कधी कधी आपल्याला उपवास करायला लीड करतो, कधी कधी तो देवाला आपल्याला हात मारायला सांगतो, कधी कधी तो म्हणतो तू केवळ प्रार्थना करू, केवळ आज आराधना कर, आणि कधी कधी तो बायबल वाचायला लीड करतो आपल्याला, कधी कधी तो आपल्याला देवाच्या वचनावर अभ्यास करायला सांगतो, कधी कधी तो म्हणतो काम सोड, घरी आज कामाला जाऊ नकोस, आज घरी बस, मला तुझी गरज आहे, आज उपवास कर आणि प्रार्थना कर. तर त्या दिवशी तुम्ही आणि मी त्याला कॉपरेट केलं पाहिजे. कधी कधी तो म्हणतो आज पार्टीला नको जाऊ, आज मित्रांच्या मध्ये नको जाऊ, आज मी तुला चर्चमध्ये घेऊन चाललोय, तिकडे चल आणि तिकडे गाडी वळव. तर आपण गाडी इकडे न वळवतात मित्रांच्या पार्टीमध्ये वळवतो. कधी कधी तो आपल्याला गप्पांच्या मधून उठायला सांगतो, म्हणतो इथं निंदा चालली, टीका चालली, उठून जा लवकर, कारण तुझं डोकं खराब होणार आहे, तुझं फळ नष्ट होणार आहे आणि या ठिकाणी उठ लवकर, असं तो आपल्याला उठायला सांगतो. कधी कधी तो एखाद्या मित्राचे संग सोडायला सांगतो, कधी तर मोबाईल बंद करायला सांगतो, कधीतरी आपल्याला सांगतो हे ऍप्लिकेशन डिलीट मार, आपल्याला तो काहीतरी करायला सांगतो. आपण हे त्याला कॉपरेट न केल्यामुळं बऱ्याच वेळेस आपण फसतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की हे देवाची इच्छा नाहीये आणि हे केल्याने काय होणार आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या गोष्टीमध्ये जर देवाला आपण कॉपरेट केलं, त्याच्या आत्म्याचा आवाज ऐकला, त्याच्या पवित्र आत्म्याचा आवाज ऐकला, तर लक्षात घ्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फळं येण्यासाठी आपण बांधणी करत असतो, फळं येण्यासाठी आपली तयारी होत असते आणि फळं येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीद्वारेच काम होत असतं. लक्षात घ्या. आपल्याला असं वाटू देऊ नका की खूप मोठा असा आकाश उघडणार आणि आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी देवाचं काम करणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून कॅरेक्टर बिल्ड होतं, छोट्या छोट्या गोष्टीतून परमेश्वर काम करतो, त्याची कृपा समजते, त्याचा आवाज ऐकू येतो, त्याची वाणी समजते आणि बऱ्याच गोष्टी समजतात. आणि मग कॉपरेट केल्यामुळं, एका छोट्या गोष्टीत कॉपरेट केल्यामुळं मोठ्या गोष्टीत आपण त्याचा आवाज ऐकतो आणि मोठ्या गोष्टीत आपण त्याला कॉपरेट करू शकतो. पण बऱ्याच वेळेस आपण हे करत नाही आणि मग त्याला जी अपेक्षित आहे ती फळं निर्माण होत नाहीत. आणि तसं होऊ नये यासाठी देवाला कॉपरेट केलं पाहिजे. देवाला कॉपरेट करायला शिका. बाजूला सांगा देवाला कॉपरेट करायला शिका, म्हणजे देवाला सहकार्य करायची. देवाला सहकार्य आपण केलं पाहिजे. त्याच्या आत्म्याद्वारे तो तुम्हाला मला काय करतो, मोटिवेट करतो, सांगतो, सूचना देतो, बऱ्याचशाच गोष्टी सांगतो. लक्षात घ्या, दोन गोष्टी मी महत्वाच्या सांगितल्या. एक तर त्याच्यामध्ये आपण जुळून राहिलं पाहिजे, दुसरी गोष्ट देवाला आपण सहकार्य केलं पाहिजे. या दोन गोष्टी केल्याशिवाय आपण फलवंत होणार नाही. फलवंत होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. आज फळांच्या विषयी मी तुम्हाला सांगितलं, कशी फळं येतील, काय येतील, का आणणं गरजेचं आहे, का असणं गरजेचं आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. देवाची इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकानं फलवंत व्हावं. देवाची इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येकाला फळ यावं. देवाची इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाला अपेक्षित असणारी फळं यावी आणि ज्या फळांच्या द्वारे तुम्ही देवाचं गौरव करावं, त्याची महिमा करावी आणि त्याची स्तुती करावी. येशू कधीही तुमच्याकडे तोंड फिरवू शकतो आणि तो म्हणू शकतो मला तुझ्याकडून फळ हवं आहे. हंगाम असो अथवा नसो, रस्त्याने रोज तो जात असेल, रोज तुम्ही त्याला दिसताय, रोज तुमच्या घरामध्ये तो आहे, त्याने कधी मागितलं नाही तुमच्याकडे, पण एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तो तुम्हाला मागेल.
कधी तो तुम्हाला म्हणाला नाही की मला तुझ्याकडून घ्यावं आहे, पण एक दिवस येईल तो त्या दिवशी मात्र तो मागणार आहे आणि तो म्हणेल की मला तुझ्याकडून फळं पाहिजे. आणि त्या दिवशी जर त्याला आढळलं नाही तर निश्चित अर्थाने तो तुम्हाला त्या जागेवरून काढून टाकला ज्या जागेवर तुम्ही आहात. म्हणून आजपासूनच फळं आणण्यासाठी सुरुवात करा. जी फळं मी तुम्हाला गणती करायच्या पदार्थातली 9 सांगितली ती कॅरेक्टर आणि सेवेचं फळ. सेवेच्या बाबतीत गंभीर व्हा. तुमच्याकडून हजारो लोकांना देवाला आशीर्वादित करायचं, हजारो लोकांच्यावरती प्रभाव पाडायचा. कोणीतरी तुमची प्रार्थनेसाठी वाट पाहत आहे, कोणीतरी तुमच्याद्वारे त्याचं जीवन परिवर्तन व्हावं यासाठी वाट पाहत आहे. मी करेन, उद्या करेन, परवा करेन, ठरवा करेन असं म्हणत जाऊ नका. ही काम झाल्यावर करेन, ते काम झाल्यावर करेन असा कोणताच दिवस येणार नाही. तो दिवस कधीच येणार नाही. जर तुम्ही असं म्हणत जाल तर एक दिवस असा येईल की देव म्हणेल की तुला बाजूला केलेलं आहे मी, दुसरा दावीद मी घेऊन आलोय, आता शौला बाजूला हो, कारण मला माझ्या मनासारखं मी माणूस निवडलाय. असं होऊ नये यासाठी जागरूक होणं गरजेचं आहे. एक दिवस असा येईल की ज्या दिवशी परमेश्वर त्या गोष्टीच्या बाबतीत तुमच्याकडे फिरण्यात आलं आणि आजचा दिवस होतो असेल फिरलेला तर आजच स्वतःला सावध करा. मी तुम्हाला सावध केलं, परमेश्वराने तुम्हाला सावध केलं. प्रभू तुम्हाला फलवंत होण्यासाठी आशीर्वादित करू. या आपण डोळे बंद करूया आणि यावेळेस आपण उभे राहू.